गुड मॉर्निंग. आज सकाळी जरा थोडं लवकर उठले होते कारण आज आम्हाला बनवायच्या होत्या पोळ्या. का तर आज ते आखाड्यामध्ये निवद करतात ना देवांना, तर तेच बनवायचं होतं. तर इथं मी छान आवरून घेतलं माझं आणि पहिलं डाळ आणि एका साईडला भात लावून घेतलं. त्यानंतर म्हटलं ते दोन्ही होते तोपर्यंत माझी देवपूजा पण होऊन जाईल. मग देवपूजा जरा देव घासायची होती, देव्हारा वगैरे छान पुसून घेतला आणि पिल्लू आलंच मला मदत करायला. तिने पण मला देव घासू लागली. त्यानंतर छान देव्हाऱ्यावरती नाही का देव मांडली आणि सगळ्यात अवघड काम मला रांगोळी काढणं. मला रांगोळीच काढता येत नाही. त्यानंतर इथं शाहूचं पाया पडणं चाललं होतं आणि फुलं वगैरे वाहिल्यावर देव्हारा किती छान दिसतोय. खूप प्रसन्न वाटत होतं. तोपर्यंत डाळ शिजली, मी लगेच पुरण पण बनवायला घेतलं. पुरण होतं, पुरण करता करताच म्हणजे मी आमटी पण बनवत होते. एका साईडला गुळवणी पण बनवत होते. आमटी बनवून झाली, भज्याचं पण पीठ मळून घेतलं ते आणि त्यानंतर लगेच पोळ्या पण बनवायला घेतल्या. पोळ्या केल्या मस्त आणि छान फुगत होत्या. आज सगळ्याच पोळ्या फुगत होत्या, मस्त वाटत होतं. त्यानंतर मग मी एका साईडला भजे पण करून घेतले. त्यानंतर सगळं झाल्यावर निवद दाखवलं, जेवण करून घेतलं कारण खूप भूक लागली होती आणि खूप भांडे पडले होते. त्यामुळे सगळं क्लीन केलं, फरशी वगैरे पण पुसून घेतली. आणि त्यानंतर आज उशीर झाला तर पिल्लूला झोपायला 3 वाजले होते. पहिलं तिला झोपवलं. चला तर व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.